राम राम हरे हरे. सर्वांनी प्रेमाने मोठ्याने म्हणा कृष्ण कृष्ण राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण बोल हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण बोल कृष्ण हरे राम. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे.
जय गौरनिताय 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 जय गौरनिताय गौरंग प्रभुपाद 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 जय नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल निताय निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय श्री गौरांग महाप्रभु की जय श्री नित्यानंद राम की श्री पतितावन शिशु सदान की जय श्री नवदीप मायापुर धाम की दाय गौ प्रेमानंदे हरि कृष्ण। प्रार्थना ये था कि 2 शब्द विष्णु प्रिया की महिमा सुने। हरे कृष्णा। जहाँ जाते हैं उस धाम की महिमा को सुनना कर्तव्य है। एक मिनिट हरे कृष्णा। तर आपण सर्वांनी दर्शन घेतलं तर पहा हे तेच विग्रह आहेत जे स्वयं विष्णुप्रियाने पूजलेले आहेत आणि चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत। श्री धामेश्वर महाप्रभू की पहा किती विशेष वाटतात हा। डोळे एवढे मोठमोठे आहेत आणि हात असे केलेले आहेत भगवंतांनी हां आणि हात पण बघा एकदम असे फार भरगच्च आहेत। तर हे हाताचं काय हे आहे जसं चैतन्य महाप्रभू आपल्या मंदिरामध्ये दोन्ही हात असे केलेले आहेत ते सांगत आहे सर्वांनी हरिनाम घ्या भगवंताची शरण जावा आणि इथं असं केलेलं आहे जसं एखादी आई किंवा वडील आपल्या मुलाला पाहून असं हात करते आणि हे म्हणते माझ्याकडे आहे ना त्या पद्धतीने भगवंत इथं आपल्याला आवाहन करत आहेत की या भौतिक जगामध्ये सडत कुजत पडू नका काय करा माझा आश्रय घ्या आणि धामामध्ये शाश्वत आनंदमय जीवन जगा। श्री गौरांग महाप्रभू की। परंतु बद्ध जीव मायेच्या प्रभावामुळे काय करतो या भौतिक जगातील क्षणिक आणि भ्रामिक सुखाला सर्व काही मानतो। परंतु ह्या ठिकाणी येऊन आपण महाप्रभू आपल्याला आवाहन करत आहेत तर त्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे भगवंताचा आश्रय ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते आपल्याला याच्यातून शिकवण मिळते। इथं आपण आलेलो आहे इथं आपण थोडं गौरांग महाप्रभूच्या काही कृपेच्या लीला 1-2-3 श्रवण करू 5-10 मिनिटात आणि निघू लगेच कारण गौरांग महाप्रभू इथं सर्वांच्यावर कृपा दृष्टी टाकत आहेत। तर पहा चैतन्य महाप्रभू संकीर्तन आंदोलन सुरू करण्यासाठी प्रकट झाले आणि त्या हरिनामाच्या द्वारे ते काय करत आहेत पात्र अपात्र न पाहता सर्वांचा उद्धार करत आहेत सर्वांना कृष्ण प्रेम प्रदान करत आहेत। जे देवी देवतांना ब्रह्माजी शिवजींना पण प्राप्य करणं फार दुष्कर आहे असं जे वृंदावनाचं कृष्ण प्रेम आहे ते इथं पात्रता अपात्रता न पाहता सर्वांना मुक्त हस्ते प्रदान करत आहे। मग अशा बऱ्याच प्रसंग किंवा लीला आहेत आपण तर क्रमाक्रमाने बाललीला थोड्या पाहिल्या पण तो चैतन्य चरितामृत चैतन्य भागवत आणि इतर काही आचार्याने लिहिलेल्या ग्रंथांमध्ये भरपूर प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू किती कृपा आहेत याचं आपल्याला वर्णन पाहायला मिळतं। ठीक आहे थोडा आवाज येत आहे थोडा आपण लक्ष घ्या थोडं जादा नाही थोडंच चर्चा करू कारण इथं थोडं महाप्रभूंच्या कृपेच्याबद्दल चर्चा करणं फार आपल्याला कृपा प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे। तर एकदा काय झालं महाप्रभू जेव्हा संकीर्तन लीला सुरू केले होते भक्तिभाव प्रकट करून आपल्या पार्श्वांसोबत श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये आणि दिवसभर नगरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन नगर संकीर्तन करत होते। तर आता भगवंत चैतन्य महाप्रभूंनी पूर्ण आपली भगवत्ता म्हणजे अवतार कार्य सुरू केलं होतं। मग एकदा काय झालं की चैतन्य महाप्रभू गदाधर पंडित नवदीपमधूनच एका भागातून चालले होते दुपारच्या वेळेला
आणि चैतन्य महाप्रभू पूर्णतः भगवंतांच्या चिंतनामध्ये, कारण ते कृष्ण आहेत परंतु भक्ताच्या रूपात आलेले आहेत, नेहमी ते भगवान कृष्णांचं नाव घेत तल्लीन असायचे भगवत भावनेमध्ये. आणि त्या मार्गावरनं जात असताना त्यांनी पाहिलं की त्या मार्गाच्या बाजूला एक मदिरालय आहे आणि तिथं बरेच लोक बसून मदिरा पान करत आहेत. आणि ते पाहून चैतन्य महाप्रभूच्या हृदयामध्ये करुणा निर्माण होते, दया निर्माण होते की हे लोक आपलं बहुमूल्य मनुष्य जीवन असं व्यर्थ घालवत आहेत, कृष्णाचं नाव न घेता असं नशापान करत आहेत. तर मग चैतन्य महाप्रभू गदाधर पंडितांना म्हणतात की आत्ताच मी त्यांना त्यांच्याकडे जातो आणि त्यांना हरिनामामध्ये काय करतो, तल्लीन करतो, त्यांना हरिनाम प्रदान करून त्यांनाही भक्त बनवतो. असं ते एकदम त्या प्रचाराच्या भावामध्ये येतात. तर गदाधर पंडित त्यांना थांबवतात. गदाधर पंडित म्हणतात की नाही नाही प्रभू, तुम्ही तिथं जाणं योग्य नाही आहे, कारण ते मदिरा आले आहे, तिथं लोक सगळे नशापान करत आहेत. पण चैतन्य महाप्रभू म्हणजे एकदम त्या दिव्य भावामध्ये आले होते, नाही मी त्या लोकांचा उद्धार करून सोडेन अशापर्यंत ते म्हणू लागतात. पण तो गदाधर पंडित त्यांना का नको म्हणत होते, कारण ते पण एक प्रेमाचा भाव होता. गदाधर पंडित म्हणतात की तुम्ही तिथे जाल तर सामान्य लोक तुमची निंदा करतील, कारण हे एवढे कीर्तन करतात, हे करतात आणि मदिरालयामध्ये ते गेले. आता त्यांचा उद्धार करायला गेलेत हे कुणी पाहणार नाही, लोकांना फक्त निंदा करण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं. मग तुमची लोक काय करतील, निंदा करतील आणि ती निंदा मी सहन करू शकणार नाही, पाहू शकणार नाही, आणि त्यामुळे तुम्ही तिथं जाऊ नका असं ते म्हणतात. आणि तरी पण महाप्रभू चालले आहेत, जबरदस्ती करतायत. तर गदाधर पंडित काय म्हणतात की जर तुम्ही तिथं जाल तर मी काय करेन, गंगेमध्ये उडी घेऊन जीव त्यागेन, कारण तुमची निंदा मी पाहू शकणार नाही. आता महाप्रभू शेवटी गदाधर पंडितांचा तो भाव पाहून काय करतात, तिथं जाण्याचं म्हणजे जात नाही तिकडे. आणि तिकडे न जाता मग पुन्हा जसं रस्त्याने चालले होते तसं मग ते पुढे चालू लागतात. मग गदाधर पंडित आणि महाप्रभू दोघे चाललेले आहेत. आणि पहा महाप्रभू किती दयाळू आहेत, ते जेव्हा कृपा करण्याचं निश्चित करतात तर ते कृपा करण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. आता महाप्रभू चाललेले आहेत, गदाधर पंडित चाललेले आहेत आणि पुढे जातात महाप्रभू एक फक्त मागे बघतात आणि त्या सर्व लोकांच्यावर एक दृष्टी टाकतात. आणि जसंच दृष्टी टाकतात आणि गदाधर पंडित ते पाहत नाही, ते पुढेच चाललेले आहेत. आणि जसं दृष्टी टाकतात तसं ते मदिरा पिणारे लोकच चैतन्य महाप्रभूंना बोलू लागतात, हे निमाई तू रोज जे कीर्तन करतोस शिवा सांगण्यामध्ये ते आम्ही बाहेरून ऐकतो, आम्हाला ते फार आनंद, कीर्तन ऐकून फार आनंद वाटतो, किती चांगलं तू कीर्तन करतोस, असंच तू कीर्तन करत जा असं ते म्हणू लागले. आणि किती चांगलं कीर्तन करतोस असं म्हणत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं ते कारण कीर्तन करतोस. आणि कोणतं कीर्तन करतोस, हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन करतोस म्हणत असं म्हणत ते कीर्तन म्हणू लागतात. आणि म्हणता त्या नशापान केलेल्या त्या दारुड्या लोकांच्या मध्ये पण कृष्ण प्रेमाचा भाव संचारित होतो. आणि ते एकदम म्हणता जोरात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, असं एकदम गायन करत नृत्य करायला सुरू करतात. जसं चैतन्य महाप्रभूचे पार्षद शिवास अंगणामध्ये किंवा इतर ठिकाणी नृत्य करताना एकदम भाववेर होतात, गडाबडा लोळू लागतात, डोळ्यातून आशू लागतात, त्यांच्या रुदन करू लागतात, तसं तो भाव ते नशा केलेल्या लोकांच्यामध्ये संचारित होतो. आणि ते नृत्य करू लागतात, त्यांच्या डोळ्यातून आशू येऊ लागतात, काही जण गडाबडा खाली लोळू लागतात आणि दिव्य भाव त्यांच्यामध्ये प्रकट. आणि हे जेव्हा गदाधर प्रभू पाहतात मागे होऊन, आणि ते जेव्हा पाहतात तर ज्या चैतन्य महाप्रभूंना गदाधर प्रभूंनी रोखलं होतं तेच गदाधर प्रभू आता त्या दारुड्यांचा भाव पाहून ते त्या मदिरामध्ये जातात आणि त्यांना दंडवत प्रणाम करतात. हरी बोल. ही महाप्रभूंची कृपा आहे की त्यांना कृपा करायची होती. गदाधर पंडित तसं म्हणतायत, तर गदाधर पंडितांना पण त्यांना दुःख द्यायचं नाहीये. तर मग चैतन्य महाप्रभूंना काही तिथं जाण्याचीच फक्त आवश्यकता नाहीये किंवा काही सांगण्याची, उपदेश करण्याची पण आवश्यकता नाही, फक्त त्यांची एक दृष्टी पुरेशी आहे. आणि काही जण म्हणाल पूजा आपण भगवंत समोर नसतील, दृष्टी पण पडणार नाही, दृष्टी पण तेवढी आवश्यकता नाही, फक्त भगवंतांना इच्छा करण्याची आवश्यकता आहे. आणि भगवंत पूर्ण जगाचा उद्धार करू शकतात, एवढं भगवंताचं सामर्थ्य. आणि उद्धार केलेला पण आहे एका भक्तांच्या इच्छेने भगवंताने. मग गदाधर पंडित जे भगवंत तिथे गेल्यानंतर भगवंताची निंदा केली जाईल, तुम्ही जाऊ नका म्हणून त्यांना रोखत होते. पण तू गदाधर पंडितांनी पाहिला महाप्रभूंना म्हणू लागले की महाप्रभू तुमची कृपा आगाध आहे,
तुम्ही इतके दयाळू आहात की तुम्हाला एखाद्यावर कृपा करायची असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि पहा आता हे दारुडे, ज्या दारुड्याकडे महापुरात जाण्यापासून ते रोखत होते, आता गदाधर पंडित त्या दारुड्यांना पूजनीय मानू लागले. कारण ते आता हरिनामामध्ये कीर्तन करतायत, नृत्य करतायत. आता ते भक्त झालेले आहेत. आणि गदाधर पंडित प्रभू स्वतः आता त्यांना जाऊन काय करतात, दंडवत प्रणाम करतात. ही महाप्रभूंची कृपा आहे. श्री गौरांग महाप्रभू की जय. आणि अशा कितीतर लीला आहेत पूर्ण गौर लीलेमध्ये, चैतन्य चरितामृत आणि चैतन्य भागवतमध्ये, चैतन्य मंगल आणि भरपूर वेगवेगळे ग्रंथ आहेत. आणि म्हणून मग आपण भक्तांना पाहतो की भक्त भगवंताच्या अशा लीला श्रवण करतायत, अध्ययन करतायत आणि त्यांना इतका दिव्य आनंद मिळत आहे. या भौतिक जगातला आनंद त्यांना एकदम तुच्छ वाटतो. आणि हा भाव फक्त भगवंतामध्येच नाही, गौरांग महापुरुषामध्येच नाही, तर त्यांच्या पार्षदांमध्ये पण आहे. गौरांगेर पार्षद वैराग्य प्रधान असं म्हणलेलं आहे की ते वैराग्याच्या प्रधान किंवा वैराग्याचे उदाहरण आहेत सर्व भगवंताची प्रार्थना. तर चैतन्य महापुरुष एक पार्षद होते, त्यांचं नाव होतं वासुदेव दत्त. हे कुठे राहत होते तर ह्या 9 द्वीपांमध्ये मोध्रुम द्वीप नावाचं एक द्वीप आहे. तिथं आता यावर्षी आपण गेलो नाही, पुढच्या वेळेला जाऊ. तर त्या ठिकाणी वासुदेव दत्त राहत होते. आणि हे काय होते, इतके उदार भावाचे होते, इतके म्हणजे बद्धजीवांच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये करुणा होती. तर ते काय करायचे, त्यांच्या उत्पन्नातून जे काही धन मिळायचं तर ते आपल्या कुटुंबाचा पण विचार करायचे नाहीत. सर्वांना मदत करायचे, सर्वांना दान धर्म करायचे. तर चैतन्य महाप्रभू स्वतः त्यांचा तो भाव पाहून शिवानंद सेन नावाचे एक दुसरे पार्षद होते चैतन्य महाप्रभूंचे. ते काय होते, धनाचं कसं रेकॉर्ड ठेवायचं, कसं जमवून ठेवायचं, किती खर्च केला पाहिजे, काय नाही, हे सर्व ते चांगल्यापणे पाहत होते. म्हणजे त्यांचा तसा स्वभाव होता. तर चैतन्य महाप्रभू शिवानंद सेनला सांगतात की तुम्ही काय करा, वासुदेव दत्तांचं जे काही कुटुंबातलं जे काही आर्थिक व्यवहार आहे ते तुम्ही पहा. कारण वासुदेव दत्त नेहमी कृष्णप्रेमामध्ये इतके भावविवर असतात की ते सर्व धन इतरांना वाटून टाकतात. त्यांच्या कुटुंबाला पण अडचण निर्माण होते. तर तुम्ही काय करा, शिवानंद सेनला सांगतात चैतन्य महाप्रभू की तुम्ही काय करा, त्यांचं काळजी घ्या. मग असे वासुदेव दत्त होते. आणि एकदा वासुदेव दत्त चैतन्य महाप्रभू जेव्हा मामगाची जे मोद्रुमद्वीपमधलं ठिकाण आहे तिथे गेले होते, तर वासुदेव दत्त त्यांना भेटतात. आणि चैतन्य महाप्रभूंना काय प्रार्थना करतात, हे भगवंत, हे महाप्रभू, माझी एक इच्छा आहे, तुमच्यासमोर प्रार्थना आहे. कोणती प्रार्थना आहे की हे महाप्रभू, ह्या जगातील सर्व जे जीव आहेत, मग ते फक्त मनुष्यच नाहीत, कुठलेही प्राणी पशुजीव असतील, त्या सर्वांचं दुःख पाहून मला दुःख वाटतं, मला फार वेदना होतात. तर माझी इच्छा आहे की सर्व जीवांचं जे काही कर्म आहेत, ज्या कर्मावर ते दुःख भोगत आहेत, ते सर्व कर्म मी भोगायला तयार आहे. तुम्ही मला ते कर्म द्या आणि मी त्या कर्माचा भोग म्हणून अनंत काळासाठी नरकामध्ये जायला तयार आहे. परंतु तुम्ही काय करा, ह्या सर्व जीवांचा उद्धार करा, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. म्हणजे वासुदेव दत्त त्यांना म्हणतात. आणि चैतन्य महाप्रभू ते ऐकूनच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. चैतन्य महाप्रभू भावविवर होतात. सगळं पार्षद आहेत ते पण अश्रू धावू लागतात. आणि चैतन्य महाप्रभू काय म्हणतात त्यांना की हे वासुदेव दत्त, तुम्ही अशी प्रार्थना करणं काही चुकीचं नाही आहे किंवा असामान्य नाही आहे. हे तुमच्यासाठी सामान्यच आहे. तुम्ही अशी प्रार्थना करताय. आपल्यासाठी ती असामान्य आहे, कारण आपण कधी अशी प्रार्थना करणार नाही. परंतु तुमच्यासाठी हे सामान्य का आहे, कारण तुम्ही साक्षात कोण आहात, तुम्ही साक्षात प्रल्हाद महाराज आहात, असं महाप्रभू म्हणतात. कारण वासुदेव दत्त हे कोण आहेत, पहिल्या अवतारामधले प्रल्हाद महाराज आहेत. जसं आपण म्हणालो की चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये वेगळे भगवंताचे पार्षद प्रकट झालेले आहेत, हनुमानजी प्रकट झालेले आहेत, किंवा इतर म्हणजे मुरारी गुप्ता आहेत हनुमानजी, किंवा राधाराणी आहेत, नारद मुनी आहेत, सदाशिव आहेत, महाविष्णू आहेत. तसं प्रल्हाद महाराज पण वासुदेव दत्ताच्या रूपात प्रकट झाले. आणि पहा, जर आपण नरसिंह भगवंताची लीला वाचली असेल 7व्या स्कंदामध्ये भागवतमध्ये, तर त्या ठिकाणी पण नरसिंह भगवान जेव्हा प्रल्हाद महाराज म्हणतात तुझ्या सेवेने भक्तीने मी फार प्रसन्न आहे, जे काही वरदान हवायची माग, तर त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज पण हीच प्रार्थना करतात. पहिला तर म्हणतात मला काही वरदान नको, आणि भगवंत म्हणतात नाही काहीतरी वरदान माग. तेव्हा प्रल्हाद महाराज काय म्हणतात की हे भगवंता, ह्या भौतिक जगातील सर्व वेगळे जीव आहेत त्यांचं दुःख पाहून मला फार वेदना होतात. आणि माझी इच्छा अशी आहे की जोपर्यंत ह्या भौतिक जगातील एक आणि एक जीव तुमच्या धामामध्ये परत येत नाही, तोपर्यंत तुम्ही मला इथंच ठेवा. कशासाठी? त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्याला मला ज्ञान देण्यासाठी. आपण काय विचार करू सांगू की मला भगवत धामात लवकर घेऊन चला, है ना, बाकीच्यांचा विचार करणार नाही. पण प्रल्हाद महाराज काय म्हणतात की जोपर्यंत शेवटचा एक पण जीव असेल तोपर्यंत मला इथंच ठेवा.
आता भौतिक जगात ठेवा म्हणल्यानंतर कुणी किती पण शुद्ध भक्त असेल त्याला 3 क्लेशांना सामोरं जावं लागणार. जलमृत्यू जराव्याधी याला सामोरं जावं लागणार. पण प्रल्हाद महाराज त्याला घाबरत नाही. आणि तेच प्रल्हाद महाराज वासुदेव दत्तांच्या रूपात आलेले आहेत. आणि म्हणून महाप्रभू त्यांना म्हणतात की अशी प्रार्थना करणं तुमच्यासाठी काही असामान्य नाही. तुम्ही प्रल्हाद महाराजा तुमचा भाव मी जाणतो. आणि चैतन्य महाप्रभू पुढे म्हणतात त्यांना की हे वासुदेव दत्त तुम्ही अशी प्रार्थना केली तेव्हाच सर्व जीवांचा उद्धार झालेला आहे. त्यासाठी सर्व जीवांची कर्म तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही असं म्हणतात. आणि पहा जसं मगाशी म्हणलो की भगवंतांना दृष्टी पण टाकण्याची आवश्यकता नाही. फक्त इच्छा केली आणि जीवांचा उद्धार झाला. मग आपण म्हणू मग त्यावेळेला वासुदेव दत्तांच्या रूपाने इच्छेने सर्व जीवांचा उद्धार झाला. हे ब्रह्मांडाचं काम बंद झालं पाहिजे होतं ना. म्हणजे कळत आहे मी काय म्हणतो. ज्यांना कोणाला जरा कळत असेल त्यांना कळली की आता एका ब्रह्मांडामध्ये सर्व जीवांचा उद्धार करण्याचं त्यांनी वरदान मागितलं होतं. आणि भगवंतांनी इच्छा पूर्ण केली म्हणली. याचा अर्थ त्या एका क्षणामध्येच ह्या ब्रह्मांडातील सर्व जीव काय झालेले आहेत भगवंताच्या धामात गेलेले आहेत. फक्त मनुष्यच नाही तर सर्व पशु पक्षी एखादी मुंगी जीव सर्व गेलेले आहेत. आपण म्हणाल असं कसं झालं. भगवंतासाठी तेवढं काही कठीण नाही आहे. एक मोहरीच्या दाण्याचं पोतं आहे समजा. मोहरीच्या दाण्याचं पोतं आहे आणि त्यातले 2-3 मोहरी खाली पडले तर त्या पोटा असणाऱ्या व्यक्तीला काही त्याचं ज्यादा काही वाईट वाटणार आहे का. काही नाही. 1-2 दाणे पडले नाही मुठभर पडले तरी आपण बघणार नाही ना. कारण पोतं घेऊन चाललोय ना. तसं अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ते मोहरीच्या पोत्यापेक्षाही जादा संख्येमध्ये आहेत. म्हणजे ब्रह्मांड म्हणू शकतो. आणि त्यातलं एखाद्या भक्ताच्या इच्छेने भगवंताने एखाद्या ब्रह्मांडाचा उद्धार केला तर भगवंतांना ती काही मोठी गोष्ट नाही. भगवंत उद्धार करतात. आता पुन्हा ब्रह्मांड कसं चालू आहे तर एक भक्त म्हणतात भगवंताने त्याच क्षणामध्ये आणखीन काही बद्ध जीव काही कमी नाही त्या भक्ती जगामध्ये. दुसऱ्या ब्रह्मांडातले काही जीव लगेच ह्या ब्रह्मांडामध्ये भरून टाकले आणि पुन्हा हे ब्रह्मांड पुढे सुरू झालं. आता नवीन लोकांना काही कळणारच नाही काय चालू आहे. आणि काल तर मी हे सगळं काहीतरी काय सांगायला ते दंतकथा असं कधी होऊ शकतं का असं म्हणते. परंतु श्रद्धा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. साधनेच्या द्वारे त्या स्थितीला पोहोचण्याचा प्रश्न आहे. तेव्हा आपल्याला कळेल की भगवंत हे कसं कार्य करतात. आणि त्या वासुदेव दत्तांच्या एका इच्छेने भगवंताने एका ब्रह्मांडाचा एका क्षणामध्ये उद्धार केला. श्री गौरांग महाप्रभू की. असे भगवंत फक्त भगवंतच नाही त्यांची पार्षद पण असेच आहेत है ना. तर असा दयाळू कृपा आहेत. आणखीन एक त्यांचे पार्षद होते त्याच ठिकाणी वासुदेव दत्तांच्या त्या घराच्या ठिकाणीच राहत होते. त्यांचं नाव होतं सारंग ठाकूर. यांची आणि एक विशेष लीला आहे. ते विशेष आणखीन भक्त होते. ते काय होते शुद्ध भक्त होते परंतु स्वतःला फार पतीच समजत होते. मग एकदा चैतन्य महाप्रभू त्या भागामध्ये गेले होते आणि त्यांना जेव्हा भेटले तर सारंग ठाकूर यांना चैतन्य महाप्रभू म्हणाले की तुम्ही शिष्य का बनवत नाही. तुम्ही इतरांना ज्ञान म्हणजे देऊन शिष्य बनवून त्यांना उपदेश केला पाहिजे. तर सारंग ठाकूर काय म्हणायचे नेहमी की मी पूर्ण पापी आहे पतित आहे. माझी काय योग्यता नाही इतरांना उपदेश करण्याची शिष्य बनवण्याची. परंतु चैतन्य महाप्रभूंना त्यांची योग्यता माहीत होती. तर चैतन्य महाप्रभू पुन्हा सांगायचे तरी पण सारंग ठाकूर कधी शिष्य बनवायचे नाही. मग एकदा चैतन्य महाप्रभू त्यांना फारच त्यांना बोलले म्हणजे तुम्ही शिष्य स्वीकारा म्हणून त्यांना विनंती केली. तर त्यावेळेला सारंग ठाकूर काय करतात चैतन्य महाप्रभूंचं ते विनंती ऐकून किंवा ते सांगत आहेत पुन्हा म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या समोर ते काय म्हणतात ठीक आहे महाप्रभू तुम्ही एवढंच बोलत सांगत आहात तर मी काय करेन उद्या सकाळी गंगा स्नानाला कारण रोज मी गंगा स्नानाला जातो तर उद्या गंगा स्नानाला गेल्यानंतर जो कोणी पहिला व्यक्ती मला भेटेल त्याला मी शिष्य म्हणून स्वीकारेन असं ते म्हणतात. आणि सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटेचं ते गंगा स्नानाला जातात आणि गंगा स्नान करत असताना जसं ते पाण्यामध्ये डुबकी घेतात आणि वर येतात तर वर आलेल्या त्यांच्या काय होतं त्यांच्या शरीराला त्या पाण्यातून एक 7-8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह वाहत येत होता आणि तो वाहत आलेला मृतदेह त्यांच्या शरीराला स्पर्श होतो आणि स्पर्श झाल्यानंतर पाहता तर एक छोट्या मुलाचा मृतदेह आहे. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की सकाळी जो कोणी मला पहिला भेटेल त्याला मी दीक्षा देईन. तर पहा चैतन्य महाप्रभूंच्या पार्श्यांचं काही सामर्थ्य आहे. तर ते काय करतात त्या छोट्या मुलाचं जे ध्येय आहे त्याला बाहेर काढतात पाण्याच्या बाहेर. कारण काय झालं होतं त्या मुलाला एक दिवस अगोदर त्याच्या आणि जवळच्याच गावातला तो मुलगा होता आणि त्या गावामध्ये त्या मुलाचं उपनयन संस्कार चालू होते. उपनयन संस्कार म्हणजे त्याला विद्या आरंभाचे संस्कार केला जात होता आणि त्याच वेळेला एका सर्पाने त्याला दंश केला होता.
आणि त्याच्या माता पितांनी इतर लोकांनी फार प्रयत्न केला औषध पाणी करून त्याला वाचवण्याचा, पण तो वाचला होता, तो मृत्यू पावला होता. आणि सर्पदंश झालेल्या मुलाला किंवा व्यक्तीला जायला नको पाहिजे असं काही म्हणलं जातं. म्हणजे त्याला जाळलं जात नाही आणि ते संस्कार केले, त्याला पाण्यामध्ये सोडलं जातं. कारण ते जायानंतर पण त्या धुरातून पण ती विषबाधा होऊ शकते. पाण्यात सोडलं गेलं, मग त्या मुलाला पाण्यात सोडलं होतं त्याच्या कुटुंबियांनी, आणि तो मुलग्याचं ध्येय तसं वाहत वाहत त्यांना येऊन प्रवेश झाला. मग मुरारी सारंग ठाकूर काय करतात, त्या मुलाला बाजूला घेतात किनारी त्या ध्येयाला, आणि त्याच्या कानामध्ये काय करतात, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे, असं हरे कृष्ण मंत्राचं उच्चारण करतात. कारण दीक्षेच्या वेळेला काय केलं जातं, मंत्र कानामध्ये सांगितला जातो. ही विधी होती पूर्वी, पण चैतन्य महाप्रभूच्या कृपेने हा विधी हरे कृष्ण मंत्र काय केलेला आहे, सर्वांना मुक्त हस्ते दिलेला आहे. पात्र अपात्र जो कोणी आहे त्यांनी आपल्या कानाने ऐका आणि लाभ प्राप्त करा. मग सारंग ठाकूर त्या मुलाच्या कानामध्ये असं हरे कृष्ण मंत्र उच्चारण करतात, आणि तो मुलगा काय होतो, मृत पावलेला मुलगा भगवंताच्या कृपेने जिवंत होतो. हरी बोल, गौरांग महाप्रभू की. पुन्हा काय होईल, जे काही नास्तिक लोक आहेत, अश्रद्धेवर लोक आहेत, त्यांना काय वाटेल, पहा काय दंतकथा सांगेल, असं कधी होतं का, नाही, तुमच्याद्वारे कधी होणार नाही असं. परंतु भगवंताची पार्श्व आहे, ज्यांना विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याद्वारे होऊ शकतं. आणि खरोखर तो मुलगा जिवंत होतो. आणि त्या मुलाला ते काय करतात, दीक्षा. आता दीक्षा दिलीस, हरिनाम त्याच्या कानामध्ये सांगितलं, आणि त्या मुलाचं नाव काय ठेवलं जातं, मुरारी ठाकूर. सारंग ठाकूर आहे त्यांचे शिष्य मुरारी ठाकूर. आणि मग तो बालक जिवंत झालेला आहे. मग गावामध्ये वार्ता पसरते, त्याचं जे गाव होतं मूळ, तिथं पण वार्ता पसरते, आणि ते माता पिता धावत पळत येतात की आपला मुलगा जिवंत झाला पुन्हा नेण्यासाठी ना. तर जेव्हा ते माता पिता त्यांच्याकडे येतात, तर तो मुलगा काय म्हणतो की नाही म्हणतो, आता तुमचा माझ्यावर अधिकार नाही, तुमचा मुलगा होतो, माझा ध्येय त्याग झाला, तुमचं माझं नातं संपलं, आता माझ्या गुरूंनी मला पुन्हा जीवनदान दिलेलं आहे, आता माझ्या शरीरावर पूर्ण अधिकार कोणाचा आहे, गुरूंचा आहे. आणि तो नक्की मुलगा नकार देतो, आणि मग ते जात नाही, तो त्या सारंग ठाकूर तुमच्या सोबतच त्यांची सेवा करू लागतो. आणि मग पुढं वर्णन आहे की आता तो मुलगा इतका निर्भय झाला होता, कारण मृत्यूला जाऊन पुन्हा जरी जेवण झालं ना, त्याला कशाच भय आता. आणि तो मुलगा मग काय करायचा, छोटा मुलगा आहे, तो जंगलामध्ये जायचा कीर्तन करत, आणि एखादा सिंह झोपलेला आहे त्याला जाऊन थप्पड मारायचा, उठ म्हणायचा, हरिनाम घे, त्याला काही भीतीच नाही. आणि तो वाघ पण सिंह पण त्या सांगण्याने दोन्ही हात वरती करून हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, भगवंताचं नाव घेऊ लागायचं. जसं चैतन्य महाप्रभूंनी झारखंड या ठिकाणी जंगलामध्ये पशु पक्षींना हरिनाम संग्रामात नृत्य करून, तसे मुरारी ठाकूर पण करायचे. जंगलामध्ये जाऊन मोठमोठे साप आहेत त्यांना पकडून आपल्या गळ्यामध्ये घालायचे आणि हरिनाम घ्यायचे, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कारण त्या सर्प योनीमध्ये असलेल्या जीवाचा पण काय उद्धार होईल, कारण हरिनाम स्पर्श होत आहे त्याला, तर तो पुढच्या जन्मात मनुष्य योनीमध्ये भगवंताचा भक्त बने. इतके ते निर्भय झाले, आणि अशा पद्धतीने ते पण प्रचार करू लागले. मग हे चैतन्य महाप्रभू त्यांच्या पार्षदांचं महात्म्य आहे. कारण जसं बीज असतं तसं फळ असतं. मग चैतन्य महाप्रभू स्वयं कृष्ण आहेत, राधाराणीचा भाव घेऊन आलेले आहेत, मुक्त असते हरिनामाच्या द्वारे कृष्ण प्रेम वितरण करत आहेत, तर त्यांचे पार्षद पण तसेच काय करतात, कृष्ण प्रेम प्रदान करतात. आणखीन एक पार्षद होते चैतन्य महाप्रभूंचे, त्यांचं नाव होतं अभिराम ठाकूर. ते मुख्यतः नित्यानंदपूरचे पार्षद होते. म्हणजे चैतन्य महाप्रभूच्या पार्षदामध्ये पण जसं कृष्णलीलेमध्ये काही सकाळी जे खास कृष्णांचे मित्र आहेत, आणि काही सकाळी ते खास बलरामजींचे मित्र आहेत, तसं गौर लीलेमध्ये पण काही पार्षद आहेत ते चैतन्य महाप्रभूच्या सोबत नेहमी असतात, आणि काही पार्षद जे नित्यानंदपूरचे विशेष पार्षद आहेत. आणि त्यांच्यापैकी एक पार्षद होते, त्यांचं नाव होतं अभिराम ठाकूर. आणि त्यांची काही विशेषता होती, त्यांच्या हातामध्ये नेहमी एक चाबूक असायचा. चाबूक म्हणजे साधा नाही, हंटर म्हणतो ना, हंटर असतो, जसं बैलांना किंवा गायींना ते इकडे चाबूक असतो, एक काठी असते आणि थोडे असते, त्याला चाबूक म्हणतो. पण हंटर काय असतो, फार लांबडा असतो, त्याला कातडाचा फार मोठा असतो, आणि ते मारलं तर फार लागतं. तर त्यांच्याकडे एक विशेष हंटर असायचा. आणि त्या हंटरची विशेषता काय होती, चैतन्य महाप्रभूचे पार्षद फार वेगळेच भाव आहे त्यांचा.
ते कुठेही जायचे आणि ज्याच्यावर कृपा करायचे त्याला त्या हंटरने मारायचे जोरात, आणि जेवढं ज्यादा मारलं जाईल त्या हंटरने तेवढं त्या समोरच्या व्यक्तीमध्ये कृष्ण प्रेम प्रकट व्हायचं, आणि तो हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे असं नाव घेऊन काय करायचं, तो नृत्य करू लागायचा. पहा असं जर आपल्याला मिळालं किती लाभ आहे ना. तर काही भक्त म्हणतील नको आम्हाला विट्याला परत जायचं आहे, तसं जर वेडे केलं तर इथंच राहावं लागेल है ना. परंतु तसं वेडे होत होते कृष्ण प्रेमामध्ये त्या अभिराम ठाकूरांच्या हंटरनी मारल्यानंतर. आणखी त्यांची एक विशेषता काय होती की ते अभिराम ठाकूर ज्या विग्रहांना प्रणाम करायचे अष्टांग प्रणाम, आणि ते विग्रह जर व्यवस्थित प्राण प्रतिष्ठित केले नसतील तर ते विग्रह एकदम असं स्फोट झाले तर फुटून जायचे, एवढं होतं. आणि ज्या वैष्णवांना ते प्रणाम करायचे त्या वैष्णवाच्या हृदयामध्ये थोडी जरी भौतिक इच्छा असेल तर त्याचा मृत्यू व्हायचा. पहा किती भयानक होतं है ना. तर अशी त्यांची स्थिती होती. त्यामुळे म्हणजे ते भक्त पण घाबरायचे त्यांना है ना. परंतु त्यांना पण हृदयातून माहीत होतं कोणाला प्रणाम करायचा आणि कोणाला प्रणाम करायचा नाही, कारण ते पण साधारण नव्हते. कारण ते कृष्ण लीलेमधले बलरामजींचे एक सखा होते पार्षद. मग असे चैतन्य महाप्रभूचे विशेष पार्षद आहेत, नित्यानंदपूरचे पार्षद आहेत, ज्यांनी हरिनामाच्या द्वारे ह्या पूर्ण नवद्वीपमध्येच नाही तर पूर्ण बंगाल प्रांतामध्ये आणि चैतन्य महाप्रभूच्या द्वारे पूर्ण भारतभूमीमध्ये हरिनामाच्या द्वारे कृष्ण प्रेमाचा त्यांनी काय आणला, पूर आणला. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. म्हणून आपण या धामामध्ये वास करत असताना चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू आणि त्यांच्या पार्षदांची आपण कृपेची याचना केली पाहिजे. त्यांच्या कृपेनेच आपण कृष्ण प्रेम प्राप्त करू शकतो. आणि म्हणून जो आपण पंचतत्व मंत्र म्हणतो त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि भक्त वृंद. श्रीवास आदि म्हणलेला आहे म्हणजे 5 पंचतत्वांचं नाव येतं, आणि आदि म्हणजे कोण, हे सर्व त्यांचे पार्षद. मग अभिराम ठाकूर आहेत, मुरारी गुप्ता आहेत, वासुदेव दत्त आहेत, मुरारी गुप्ता म्हणजे काय म्हणतात मुरारी ठाकूर आहेत, सारंग ठाकूर आहेत, हे सर्व पार्षदांचा आपण जय जयकार करत आहोत. त्यांच्या कृपेची याचना करत आहोत आणि त्यांच्या कृपेनेच आपण कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. आणि पहा आज शेवटचा दिवस आहे, आपण ज्यादा प्रार्थना करा, त्या भावामध्ये राहावा, जेणेकरून आपल्याला विट्याला गेल्यानंतर पण त्या कृष्णप्रेमाचा अनुभव आपण करू शकतो. श्री गौरांग महाप्रभू की, श्री नित्यानंद राम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे हरे हरे बोल कृष्णा. तर आता आपण इथून कुठं बाहेर जाऊया, आणि बाहेर गेल्यानंतर ज्या रोडनं आलेलं आहे तिकडेच असं जावा, आणि थोडे गेल्यानंतर उजव्या हाताला 8 रिक्षाचं स्टँड आहे, तिथे बरेच रिक्षा लागलेले आहेत. तर आपण त्या रिक्षांमध्ये बसा आणि प्रौढ माया या ठिकाणी आपण जायचं आहे, आणि तिथं जाऊन आपण दर्शन करायचं. आणि तिथं फार प्रौढ मायेचं ठिकाण आहे ना ते, तर प्रौढ मायेचं दर्शन पण आहे, पण तो भौतिक माया पण भरपूर आहे तिथं आजूबाजूला है ना, विशेष करून मातांसाठी. आणि ती कोणती माया आहे, तिथं भरपूर दुकानं आहेत खरेदीची आसपास है ना, तर ती मायाच आहे आपल्यासाठी. तर तिथं आपल्याला खरोखर प्रलोभन येणार मायाचं, हे घेऊया ते खरेदी करायचं आहे. तर आपण त्या प्रलोभापासून अलिप्त राहावा, कारण आपल्याला अजून गंगा स्नान करायचं आहे. तर आपण पुढं गंगा स्नान करून प्रसाद पण घ्यायचा आहे. तर सर्वांनी दर्शन करून लगेच तिथंच मग रिक्षामध्ये बसायचं आणि नवदीप घाटवर यायचं आहे. हरे कृष्णा. तर चला सर्वांनी चला. गौरंग नित्यानंद गौरंग नित्यानंद गौरंग नित्यानंद. श्री गौनिताय भगवान की जय. हरे कृष्ण.